पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला बोलायचंय तुमच्याशी। मगाचाच विषय असेल तर मला ऐकायचं नाही। या आपण ऐकावे लागेल। मुलांना दावणीला बांधायची ही रीत बरी नव्हे। धमकावणे तर अगदीच चूक। मुले आहेत ती, किती वजन झेलतील? सखू अवघी 5 वर्षाची आहे। तिचं लग्न व्हायला हवेच, पण ते योग्य वेळी। तुम्हाला तुमच्या बंधूंनी, आमच्या यांनी कसे वागवले विसरला? कधी आवाज वाढवला नाही की कोणावर बोट उचलले नाही कधी। आज प्रभाकर आहे तशी कितीतरी मुले होती या घरात आश्रित, काही नात्यातली तर काही ओळख नसलेलीही, पण माणुसकीच्या नात्याने बांधलेली। पण भेदभाव नव्हता। कधी चूक झाली तर समजावले जायचे। मोठेपणा दाखवणारे तमाशे नव्हते या घरात। काल लहान उमेचे म्हाताऱ्या जोगांशी लग्न लावले आणि आज 5 वर्षाच्या सखूच्या लग्नाचा विषय काढला। या विषयात तुमचे बंधू काय म्हणायचे आठवते ना तुम्हाला? होय तर तुमचा नवरा, आमचे बंधू सारखे घोकत असत, बालविवाह करू नये, जरट कुमारी संबंध जोडू नये, विधवा पुनर्विवाह करावा, मुलींना शिक्षण द्यावे। या पुण्या, मुंबई, कलकत्त्याच्या नवमतवाद्यांच्या नादाने बहकले होते आमचे बंधुराज। त्यात गोऱ्या साहेबांच्या विरोधात क्रांतीची मशाल घेऊन नाचले। काय झाले? काय झाले? स्वतः जळून खाक झाले। हकनाक बळी गेला त्यांचा, पण तुमचे डोळे कुठे उघडले? त्यांचेच गुणगान गाता अजून। पण आम्ही सनातन चालीरीती मानतो। पूर्वजांनी सगळ्यांचा विचार करून केल्यात त्याच मोडायच्या तुम्हास? कसल्या चालीरीती? तुम्हा पुरुषांच्याच फायद्याच्या आहेत ना त्या? किती लग्ने झाली तुमची? 3। एक गेली की तिची लाकडे थंड व्हायच्या आत दुसरे लग्न केले। मग नर्मदेच्या वेळी का नाही आठवण झाली या गोष्टीची? तिने लग्न का करू नये? बयो सखू लहान आहे, झाले उशिरा लग्न तर काय बिघडले? वाईट चालीरीती आपणच मोडायला हव्यात ना? आपल्या चालीरीती वाईट आहे हे तुमचे मत झाले, त्याला मी किंमत देत नाही। आता इथे माझा शब्द शेवटचा आहे। माझ्या पुढे आवाज करायचा नाही। हा करणार। जोपर्यंत चुकीच्या गोष्टी इथं होत आहेत तोपर्यंत करणार। भले दाबून टाका माझा आवाज, पण योग्य तेच सांगत राहणार। उमेचा बळी घेतला, सखूचा नाही घेऊ देणार। मी फेकलेल्या तुकड्यावर तुम्ही जगताय आणि मला डोळे दाखवताय। माझ्यावर हात चढवताय। कोणाशी बोलताय? शेतीवाडी सामायिकच आहे
आणि भाकरी ही हक्काची खाते कोरभर. जे आपले नाही ते ओरबाडण्याची वृत्ती नाहीये आमची. मी लग्न करून या घरात आले, तरुण होते, तुमचेही लग्न ठरले होते, तरी सुद्धा ज्या दिवशी आले त्या दिवशी तुम्ही माझे पुन्हा सांगते, माझ्यावर बोलण्याची वेळ आणू नका, नाहीतर डोळे मिटायच्या आधी संपूर्ण पंचक्रोशीत दवंडी पिटेन मी. तुम्हालाच विहीर जवळ करावी लागेल. माझ्या लहान मुलांना सतत धमकवायचे नाही, त्यांना साखळ दंडात बांधायचे नाही. लग्न लावायचे ना सखूचे, लावा, पण योग्य वेळी आणि धमकावून नाही, तर मी आड येणार नाही. आणि ही माझी धमकीच आहे, लक्षात ठेवा. नमस्कार करतो. अरे उठा उठा उठा, आयुष्यमान भव. काय रे, हाच का तुझा तो नकली मोर? आजी, चेष्टा नको ना करूस. मग काय करू, अगोचरच आहेस तू. हा मोर ही नकली आणि यांनी सांगितलेला पदार्थ सुद्धा नकली. चंदाला कळलं ना तर पिसे काढेल. म्हणून तर तुमच्याकडे आलो ना दुर्वांची आजी. सध्या बरा पोपट पढवलायस मला खुश करायला. दुर्वांची आजी म्हटलं ना की अगदी हिरव्या गार दुर्वांची आठवण येऊन मनास माहेरचा विसावा वाटतो बघ. बर, आता सांग, गुलाब ताकाचे तुकतुके हा काय प्रकार आहे रे? अहो आजी, हा पदार्थ अस्तित्वातच नाही. तोंडाला आले ते बोललो, पण आता पाचावर धारण बसलीये. तुम्हीच वाचवा आता. बर, आता सांगते ते कर. गुलकंद घे, त्यात माठातले गार पाण्याचे ताक घाल आणि सांग, गुलाब ताकाचे तुकतुके. दोन्ही पदार्थ थंड आणि पिऊन तुकतुकी येते म्हणून तुकतुके. छान हो, तुकतुके. अरे बाळा, रडू नकोस. अडचणीत सुद्धा माणसाने हसतमुख राहायला शिकलं पाहिजे. हस बघू. वा, ताकाचे तुकतुके. तुझे आभार कसे मानू सदा. मला माझी आजीच भेटली. तेव्हा खूप भांडायचो तिच्याशी. आता किंमत कळते. तिला भेटू शकत नाही म्हणून देवाने हिची भेट घडवली. खरे आहे, पण आता वेळ गमावून उपयोग नाही आणि इथे जास्त रेंगाळणेही बरे नाही.
कोणी ओळखले तर अनर्थ व्हायचा. पण उमाने तर मला ओळखलेच नाही ना. अरे मग दादा तू सांग ना स्वतःहून. माझ्या लहान मुलांना सतत धमकवायचे नाही, त्यांना साखळ दंडात बांधायचे नाही. आणि ही माझी धमकीच आहे, लक्षात ठेवा. सखो, सखो इकडे ये. नाही, मला भीती वाटते. नाही ओरडणार, ये इकडे. अगो सखू जा, नाही ओरडणार आजोबा. सखू ये म्हटलं ना, नाही ओरडणार म्हटलं ना. आहा, ये 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 ये. आय, शाबास. तुला गुळ आवडतो ना, हा घे गुळ. सगळ्याच मुलांना आवडतो. मग आपण देऊया का सगळ्यांना? नाही, मला एकटीलाच पाहिजे. आम्हाला पण पाहिजे. मी नाही देणार. दे, नाही तर तुझ्याशी कट्टी. हो, कट्टी. अगं दे ग, आपलीच भावंड आहेत ना. असं म्हणता? बरं देते. हे घे, हे घे आणि हे घे. अगं सखू, तू नुसतं गुळ देण्याचं नाटक केलंस. गुळ दे. नाही देणार. तू मला बघ. सखू, गुळ दे. अगं सखू, वा वा सखू, छान. गंडवलंच सगळ्यांना तू. आम्ही गुळ खाल्ला, तुम्हाला नाही. टुक टुक. आम्हाला पण पाहिजे. आम्हाला का नाही दिलं? पाहिजे, पाहिजे. आम्हाला गुळ पाहिजे, पाहिजे. आता तोंड पाडून बसू नका. खेळा, मस्ती करा, मजा करा. हा, पण सावकाश. हा, म्हणजे बळवताईला शिक्षा नाही करणार ना? नाही करणार ग. आणि आजोबा, माझं लग्नही नको करू. बर बर आजीबाई, नाही करणार. हा, पण का बरं? कारण माझे लग्न झाले आहे. ओ हो, अरे बाप रे, कुणाशी? आणि आम्हाला नाही बोलवलं ते. आणि लग्न झाले तर तुम्ही इथे काय करता? सासरी नाही गेला? जाते की अधून मधून. एक वेळेस समोरच तर आहे माझा नवरा. समोर आहे तुझा नवरा? माझा नवरा बघायचाय तुम्हाला? हो तर दाखव की. दाखवते. हा, जा. हा बघा माझा नवरा. याचं नाव टिकोजीराव. टिकोजीराव. हो, नर्मदा आत्याने ठेवलं. आई बाजे ना. माधवा, ए माधवा, झाले की नाही तुझे ते तुकतुके? तुकतुके तुकतुके, सोन्याचे कडकुले. तुकतुके तुकतुके. मौज वाटते. आयुष्य कसे आता अगदी मुलायम होणार आहे. तुकतुके तुकतुके, सोन्याचे कडकुले. तुकतुके तुकतुके. मालक, हे घ्या. वाह, सुंदर, अति सुंदर. तुझे काम आमच्या अगदी पसंतीस आले हो माधवा.
अशी जन्मभर सेवा करीत राहा आमची. आम्ही झोपाळ्यावर झुलत राहू. तू थंडगार तुकतुके देत राहा. तुकतुके तुकतुके सोन्याचे कडकुले. तुकतुके तुकतुके. अरे पुरे, आपले वय काय, वागतोस कसा, काय झाले नाचायला? हे घ्या तुकतुके. घे घे चंदाताई, रुचकर आहे अगदी. एका घोटात संपवशील. ताकासारखे ताक आहे, त्यात कसले आले रुचकर? म्हणे तुकतुके. तुमच्या सौंना द्यायचे का? मी देऊ ना? देऊन येऊ? ती काय कोणी महाराणी नाही तिला नेऊन द्यायला? इकडे बोलवा वल्लभा, हाक मार आणि बोलावी इथे तिला. अरे कोंबड्यासारखा आरवतोयस काय? चांगला वाघासारखा आवाज दे. थरथरत कापत आली पाहिजे इथे. दे आवाज. कप्पाळ, तुझ्याच्याने काही व्हायचं नाही. मीच आवाज देते. उमे, बाहेर ये. उमे, अगं उमे, बाहेर ये. कोण मला दरडावर हाक मारताय? समोर या. काय 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 करू मी? या दोन बायकांच्या मध्ये माझा कोंबडा झाला. मालक, माझ्या जवळ एक उपाय आहे. अरे बोल 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 लवकर. मंत्र म्हणून मी तयार केलेले गुलाब ताकाचे तुकतुके तुमच्या सौभाग्यवतींना दिले की बघा कशा आज्ञाधारक होतील त्या. अरे मग वाट कसली बघतोस? म्हण मंत्र आणि दे तिला तुकतुके. हो मालक. चा. आजी, आजी. काय गो? अगं गंमतच झाली. काय झाले? बापू आजोबांचा राग पळाला. सखूला मांडीवर घेऊन सखूशी गोड गोष्टी करत होते. त्यांची इतकी गट्टी झाली की सखूचा तो भावला नवरा आहे ना, टिकोजीराव, तो सुद्धा दाखवला त्यांना. खूप हसत होते. चांगले झाले की. घरातली मोठी माणसे आनंदात असली की किती बरे वाटते नाही? हो ग. मीही माझ्या मुलांना असतेच आनंदात ठेवेन. ठेवशील, हो ठेवशील. बयो, तुझी ही जिद्द, मनाचे ऐकून तसे वागणे तसेच ठेव हो. त्यामुळे संकटातही मार्ग दिसत राहील तुला. पण मनाचे ऐकताना तारतम्य बाळगणेही महत्वाचे असते हो. घे सुरी की घाल उरी असे करू नये हो. आपल्या मनाचे करताना आपण इतरांची मने पायदळी तुडवत नाही ना, याचा विचार करावा. तेव्हा चारी बाजूनी विचार करूनच करावी कोणतीही गोष्ट. समजले? हो आजी, मी लक्षात ठेवेन. बलोताई, जरा बाहेर चल. का? काय झाले? मला जरा बोलू दे ना आजीशी. आजी, मी आलेच. हा आगो, अहो तुम्ही असे अचानक. हो, तुम्हाला जरा महत्वाचे सांगायचे होते. पण कोणी पाहिले तर? म्हणूनच तर लपून बसलोय ना. बरे सांगा. सांगतो, पण महादेव तू आज जाशील का? का म्हणून? मी माझ्या बहिणीच्या रक्षणासाठी थांबू शकतो. आणि मला तुम्ही काय बोलता आहात ते ऐकायचे आहे. अरे
असे काय करतोस महादेव? ते माझे होणारे आहो आहेत ना, त्यांच्यापासून काय रक्षण करायचे आहे? माझे रक्षण करायला मीच समर्थ आहे. तुझा आहोंना काहीतरी महत्वाचे बोलायचे असेल म्हणून ते तुला सांगत असतील. तू गैरसमज करून घेऊ नकोस. शहाणा ना तू. हा बोला आता, काय बोलायचे होते? अहो मोठीच पंचायत झाली. काय? आपण बाळदादाला जोगांकडे आचारी म्हणून ठेवले खरे, पण त्याला स्वयंपाकातले काही सुद्धा येत नाही. काय सांगताय? हो, म्हणून मग कावेरी आजीने त्याला गुलाब ताकातले तुकतुके शिकवले. गुलाब ताकातले तुकतुके हे काय असतं? अहो तोंडाला येईल ते काल्पनिक नाव सांगितले आहे दादाने जोग काकांना. मग काय, कावेरी आजी होती म्हणून निभावले. तिने गुलकंद आणि ताक अशा नावाचा नवीन पदार्थ तयार केला. आतापुरतं निभावले, पण आता पुढे कसे व्हायचे? अरे देवा, हे तर लक्षातच नाही आले आपल्या.